ठोकळ्याचे चित्र. यशवंत गोपाळ जोशी. सुप्रसिद्ध कथालेखक आणि प्रकाशक. तुळशीपत्र आणि इतर कथा, पुनर्भेट हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. वहिनीच्या बांगड्या या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाची कथा यांनीच लिहिलेली होती. हा पाठ यांच्या पुनर्भेट भाग 2 या पुस्तकातून घेतलेला आहे. प्रस्तुत पाठामध्ये शिक्षण क्षेत्रातील काही उचित मूल्यांची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांमधील तुप्त मूल्यांना वाव द्यावा हे तत्त्व बरोबर असलं तरी वर्गातील शिस्त हा महत्त्वाचा पैलू देखील त्यानिमित्ताने डोळाआड करता येणार नाही आणि हे समजावून दिलेलं आहे. टीप: ठोकळ्याचे चित्र याच नावाची आचार्य अत्रे यांची एक कथा आहे. ठोकळा आणि कथेचं शीर्षक तेच ठेवून ठोकळ्याची दुसरी बाजू या कथेत दाखवली आहे. 2 टोल वाजले. तिसरा तास सुरू झाला. ड्रॉइंगचे मास्तर वर्गात शिरले. मुलांनी पुस्तके मिटून पिशव्यांमध्ये ठेवली. ड्रॉइंगच्या वह्या बाहेर काढल्या. मास्तरांनी पेन्सिली वाटल्या. काही पेन्सिलींची टोके मोडली होती. चाकू घेऊन मुले ती तासू लागले. मास्तरांनी टेबलावर एक ठोकळा ठेवला होता. चौकोनी ठोकळा होता तो. मान वळवून 1-2दा त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. ठोकळा जरा तिरपा केला. त्यांना समाधान वाटलं. हां, करा सुरुवात. हा ठोकळा काढायचा आहे आज. नीट बघा याच्याकडे. एक डोळा मिटा व पेन्सिलने माप घ्या याचं. रेघा बारीक काढा, खाडाखोड करू नका. पट्टीनं आखायचं नाही, हाताने रेघा काढायच्या. मुलांनी एक डोळा मिटून पेन्सिली नाकासमोर धरल्या. माना वाकड्या करून ती ठोकळ्याची माप घेऊ लागले. मास्तर वर्गाच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि ठोकळ्याकडे एटीने पाहू लागले. मधून मुलांकडेही ते पाहत होते. मास्तर, मी फुल काढू? मागच्या बाकावरचा एक हडकुळा मुलगा उठला आणि त्याने भीत विचारलं, कोण म्हणतं फुल काढू? ठोकळा सांगितला आणि फुल काढू म्हणतो? बस खाली. ठोकळा काढ. मुलगा वरमून खाली बसला. नाकापुढे त्याने पेन्सिल धरली व तो ठोकळ्याचं माप घेऊ लागला. त्याचा हात थरथर कापत होता. तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या एका मुलाने तक्रार केली, मास्तर, हा ठोकळा काढत नाही, याने दुसरंच काहीतरी काढलंय. कोण ठोकळा काढत नाही? मास्तरांनी विचारलं. मास्तर, हा दत्तू साने. तक्रार करणाऱ्या मुलाने बोटाने दाखवला. घाबरलेल्या डोळ्याने दत्तू साने भीर पाहू लागला. वहीच्या पोटात त्याने चटकन चित्र लपवलं आणि पेन्सिल नाकासमोर धरून तो मास्तरांकडे बघू लागला. मास्तरांच्या नजरेत तो सुटला नाही. डोळे गरगर फिरवीत तो त्याच्याकडे पाहू लागला. त्यांनी वही उचलून घेतली व आतून एक चित्र बाहेर काढलं. तू काढत होतास हे चित्र? मास्तरांनी विचारलं. दत्तू बोलला, होय. तो शरमून खाली पाहत होता. त्यानेच चित्र काढले होते. तो सबंध सकाळ त्याने त्यासाठी घालवली होती. वर्गात पुरे केले होते त्यानं ते. एका झाडावर पोपट बसलाय. खाली हिरवगार गवत आहे. अधूनमधून फुले उमललेली आहे. जवळून एक ओढा वाहत आहे. पाठीमागे डोंगराआडून सूर्य उगवतोय. असं चित्र होतं ते. दत्तूने कशातूनही न पाहता ते काढलं होतं. असं चित्र त्याने पूर्वी कधी काढलं नव्हतं. इतका आनंद त्याला पूर्वी कधी झालेलाही पण नव्हता. पहिल्या 2 तासामध्ये त्याने चित्राकडे कितीतरी वेळा चोरून पाहिलं होतं. आज त्याला त्या चित्र वाचून काही सुचत नव्हतं. ड्रॉइंगच्या तासाला त्याने ते थोडं अपुरं राहिलेलं चित्र पूर्ण केलं. मास्तरांनी ते चित्र हातात घेतलं. त्या चित्राकडे पाहून त्यांनाही फार आनंद झाला. खरंच दत्तू, हे चित्र तू काढलंस? हो, दत्तूने लाजत उत्तर दिलं. मास्तरांनी आपल्या हातांनी दत्तूच्या पाठीवर शाबासकी दिली. मास्तरांनी वर्गाच्या सेक्रेटरीला हाक मारली आणि दत्तूने काढलेलं चित्र फळ्यावर टांगून ठेवायला सांगितलं. वर्गातली मुले आश्चर्याने थक्क झाली. दत्तू सान्याची चहाडी सांगणाऱ्या मुलाने तर आ वासला. दत्तू सान्याचे चित्र फळ्यावर टांगलं गेलं. मास्तर टेबलापाशी गेले. क्षणभर खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी कसला तरी विचार केला आणि हाक मारली, दत्तू इकडे ये. दत्तू अजूनही शरमून एक पाय बाकाच्या दांडक्यावर टाकून वाकडा तिकडा उभा होता. मास्तर हाका मारित होते हे त्याला कळेना. तो तसाच उभा राहिला. दत्तू, मास्तरांनी हाक मारली. काय? दत्तू जागेवरून म्हणाला, इकडे ये. दत्तू साने मास्तरांच्या टेबलाजवळ आला. मास्तर त्याच्याकडे पाहून हसले. बस या खुर्चीवर. मास्तरांनी आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हटलं. वर्गात एकच हशा पिकला. दत्तू साने जास्तच शरमला. खुर्चीवर बस म्हणून सांगितलं ना. दत्तू मुळमुळू रडू लागला. मास्तरांनी तिकडे लक्ष दिलं नाही. अशात 2 मिनटं गेली. दत्तूचं रडणं चालूच होतं. अखेर मास्तरांनी रडक्या दत्तूला बळेच आपल्या खुर्चीवर बसवलं. दत्तू खुर्चीच्या हातांवर आपले हात टेकून बसला. त्याचं मुळमुळू रडणं चालूच होतं.
वर्गात हाशा व गडबड जोरात चालू होती. मास्तरांनी आपली नजर एकदा वर्गावरून फिरवली व वर्गात एकदम शांतता पसरली. मास्तर फळ्याजवळ गेले आणि म्हणाले, खरंच किती सुंदर चित्र काढलं आहे दत्तूनं. पोपटाची चोच तर अगदी खऱ्यासारखीच आहे. मुलांनी त्या चित्राची स्तुती चालवली. मास्तरांनी मुलांना पुन्हा एकदा गप्प केलं आणि म्हणाले, चित्र खरंच सुंदर आहे आणि दत्तूच्या वयाच्या मानाने ते फारच छान साधलं आहे. पण मुलांनो, चित्राच्या संबंधाने काय चूक आहे ती सांगा बरं. बरीच मुलं उत्तर देण्यासाठी उतावळीपणे उठली. मास्तरांनी दत्तू सान्याकडे हसून पाहिलं. दत्तूनं आपलं रडं आवरलं आणि डोळे पुसले आणि तो खुर्चीतून धीटपणाने उभं राहून म्हणाला, मी सांगू? सांगतोस? सांग पाहू. हेच चित्र जर मी सगळं घरी काढलं असतं तर तासाच्या सुरुवातीला, अगर तास संपल्यावर मी तुम्हाला दाखवलं असतं तर ते चांगलं झालं असतं. आपण ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितल्यावर मी शिस्त म्हणून ठोकळ्याचं चित्र काढायला पाहिजे होतं, साने अडखळत म्हणत होता. दत्तू, तू खरा शहाणा आहेस. तू काढलेल्या या पोपटाच्या चित्रापेक्षा तू आता दिलेलं उत्तर फार चांगलं आहे, असं म्हणून मास्तरांनी आपले खिसे चाचपडले, त्यातून किल्ल्या बाहेर काढल्या व आपलं कपाट उघडून त्यांनी चित्राचं एक पुस्तक बाहेर काढलं. त्या पुस्तकावर दत्तूचं नाव लिहून त्याला बक्षीस दिलं. दत्तू आनंदाने उड्या मारत ते पुस्तक घेऊन आपल्या जागेवर जाऊन बसला. नंतर मास्तर म्हणाले, मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण द्यावं असं म्हणतात. हे ठीक आहे, पण दत्तू सान्याने हे चित्र वर्गात काढलं याबद्दल जर त्याला जाणीव दिली नसती तर उद्या त्या शेजारच्या बापटनं मोराचं चित्र काढलं असतं, कुणी आंबे काढले असते आणि मी काढायला सांगितलेलं ठोकळ्याचं चित्र अखेर माझं मलाच काढावं लागलं असतं. इतक्यात तास संपल्याची घंटा झाली. दत्तू त्या फळ्यावरचं चित्र घेऊन जा, मास्तर म्हणाले. दत्तूने पाय उंच करून फळ्यावरचं आपलं पोपटाचं चित्र काढून घेतलं. मास्तर त्याच्याकडे पाहत होते. दत्तूने त्या चित्राकडे एकदा पाहिलं. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. त्याने आपल्या मनात कसला तरी कठोर निश्चय केला. आपल्या हाताने त्याने ते सुंदर चित्र फाडून टाकलं. मास्तर म्हणाले, हे काय केलंस दत्तू? मी उद्या घरी असेन तेव्हा असंच चित्र काढीन. आतापेक्षा चांगलं येईल ते. मी उद्या पुन्हा तुम्हाला दाखवीन. शब्बास. मी ते फ्रेम करून वर्गातच लावून ठेवीन. मास्तरांना दत्तू सान्याचा अभिमान वाटला. तर मंडळी, वर्गात कशी शिस्त असावी या संदर्भातली ही गोष्ट, हा धडा आपण आपल्या शालेय जीवनात अभ्यासलेला आहे. दत्तू सान्याने काढलेलं चित्र हे सुंदर तर आहेच आहे, पण त्यांनी दिलेलं उत्तर त्यापेक्षा जास्त सुंदर आहे आणि यामुळेच मास्तरांनी त्याला शाबासकी देखील दिलेली आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली? हा धडा तुम्हाला कसा वाटला? परत एकदा ऐकायला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.